नमस्कार मंडळी, आज सुट्टी असल्या कारणाने आम्ही निघालो होतो पळसधरीला जायला. सो पटापट गेलो स्टेशनला. तर आपली 9:05 ट्रेन थोडी लेट होती. मग काय समोर CSTची ट्रेन आलेली आणि ती पण भरपूर भरलेली गर्दी. तर आपली पण ट्रेन आली कर्जतला जाणारी आणि मग ट्रेनमध्ये चढलो. तर ह्या ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी होती. तर जेमतेम 1 तासानंतर आपण उतरलो कर्जतला आणि मग तिथून परत पुढची ट्रेन पकडली खोपोलीला. आपण लगेचच येऊन पोहोचलो पळसधरी स्टेशनला. इकडे यायचं कारण असं की आपण जाणार होतो स्वामींच्या मठात. तर मठात जायला आपल्यासोबत पार्टनर पण होता, आपला सुमित भाऊ. तर एक छोटासा रस्ता पार केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो मठाच्या मागच्या बाजूला. तर पुढे जाताना आपल्याला ही विहीर दिसते. विहीर म्हणजे गावचं गाव पण टिकवणारी एक वस्तूच. मग त्या विहिरीमध्ये थोडं वाकून बघितलेलं आणि मग पुढे झालेलं. जसं मठाच्या जवळ आलेलं तसं आपला भाऊ जाम खुश झालेला. मठाकडे जाणारा हा रस्ता पूर्ण गावातून गेल्या कारणाने इथे आल्यावर एक गावची वेगळी फील येते. तर जवळजवळ 10 मिनिटं चालल्यानंतर आपण येऊन पोहोचतो मठाच्या परिसरामध्ये. मठामध्ये येताच आम्ही इथे पाय धुतले आणि मग दर्शनासाठी पुढे गेलो. तसाच समोर असल्या कारणाने मठात गर्दी पण नव्हती, त्यामुळे दर्शन अगदी व्यवस्थित होणार होतं. तर दर्शन झाल्यानंतर आम्ही एक जागा एक्सप्लोर करण्यासाठी पुढे गेलो. ती जागा दुसरं काही नसून इथे निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं धरण होतं. तर धरणाच्या वाटेकडे जाताना आपल्याला मध्ये मध्ये मासे दिसले आणि मग तिथूनच मासे बघून आम्ही पुढे झालो आणि धरणावरती हे दोघं मस्त मासेमारी करत बसलेले. तर इथे आल्यावरती तुम्हाला 2 स्पॉट बघायला मिळतात. हे तर सुंदर धरण आणि त्याचबरोबर समोर असणाऱ्या पटरीवरून जाणाऱ्या वारंवार ट्रेन. अशा प्रकारे दर्शन आणि ही जागा एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. सो भेटू नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय.